आणि नेत्यांच्या काही मुजोरगिरीची घटना सुद्धा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। एकीकडे शिवसेनेनं भाजपवरती गुंडगिरीचा आरोप केला, गुंडांचे पक्षप्रवेश झाल्याचा आरोप केला, मात्र प्रत्यक्षात शिवसेनेचे नेते गुंडगिरी करत असल्याची घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। कारण मागच्या 3 दिवसात शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी 3 ठिकाणी सर्वसामान्य लोकांना मारहाण आणि शिवीगाळ केली आहे। कल्याणमध्ये शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी एका व्यक्तीला मारहाण केली। या व्यक्तीने एका अनधिकृत बांधकामाची तक्रार संबंधित नगरसेवकाकडे दिली होती। त्याचा राग आल्यामुळे ही मारहाण केल्याचा आरोप होतोय। दुसरीकडे नांदेडमध्ये 30 तारखेला घडलेला प्रकार सीसीटीव्ही मधून समोर आलाय। क्लब मालकानं दारू दिली नाही म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख यांनी क्लबमधल्या लोकांना मारहाण केली। मारहाणीनंतर एका व्यक्तीची धिंडही काढली गेल्याची तक्रार याबाबत दिली गेली, मात्र स्थानिक नेत्यांनी यात हस्तक्षेप करून तक्रार मागे घ्यायला भाग पाडले। तिकडे सोलापुरातल्या करमाळ्यात पाण्याचं निवेदन द्यायला आलेल्यांना शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी शिवीगाळ करून अपमानित केल्याची घटना कालच घडलेली होती। त्यामुळे उद्धव ठाकरे या दादागिरीला आता आवर घालणार का असा प्रश्न सर्वसामान्य विचारतात।